श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. मामा सांगतात, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध काही कमी होत नसतो. अर्थातच ज्याचे कर्म चांगले तो आयुष्यामध्ये कधीच संपत नसतो, हे लक्षात घ्या. मित्रांनो, आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, संघर्षाचा काळ हा नेहमी एकट्यानेच काढावा लागतो. परंतु जेव्हा तुमचा विजय होतो ना, तेव्हा अनोळखी माणसं सुद्धा तुमची ओळख करायला येतात. म्हणून कुठलंही काम करत असताना प्रयत्न हे कधीच सोडू नका. एक दिवस विजय हा तुमचाच होईल. मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून बाळूमामा तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत ते लक्षपूर्वक ऐका. मामा म्हणतात, अरे बाळा, तू मला तुझ्या देवघरामध्ये आणून ठेवलंस रे, परंतु तू अंतःकरणातून, तू मनापासून माझे नामस्मरण करत नाहीस. तू माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत नाहीस. तुझ्या मनातील विश्वास हा डगमगत आहे. अरे बाळा, तू वैचारिकरित्या मला दिवा लावतोस, परंतु तू पूर्णपणे माझा झाला नाहीस. मला वाटतं की बाळ, तू माझ्याकडे यावं, माझ्या समोर बसावं, तुझ्या सर्व दुःख, अडचणी, तुझ्या वेदना, त्रास, तुझं सर्व काही मला सांगावं. यासाठी मी तुझी दररोज आतुरतेने वाट पाहत आहे. अरे बाळा, जर का मी एकदा हात पकडला तर तो हात मी आयुष्यभर कधीच सोडत नाही. फक्त यासाठी तुला करायचं आहे ते म्हणजे चांगलं कर्म आणि माझ्यावर असलेला अतूट विश्वास आणि अंतःकरणातून माझे नामस्मरण. म्हणून मित्रांनो, तुम्हाला मामांवर विश्वास ठेवून श्रद्धेने मामांची सेवा करायची आहे. मामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहू, हीच मी माझ्या ब्रह्मांडाच्या चरणी प्रार्थना करते. आणि हो मित्रांनो, तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा शक्य असल्यास तुम्ही कमेंट करून नक्की मला कळवा. मी सुद्धा आपल्या बाळूमामा चरणी हीच विनंती करेल की मामा, सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. मित्रांनो, आपले बाळूमामांचे महती व्हिडिओ आहेत, तर कृपया करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले हे संदेश शेअर करा. आणि संदेश ऐकताना ऐकायचं म्हणून संदेश ऐकू नका, तर आपलं तन मन, आपलं ध्यान सर्व काही एकाग्र असू द्या आणि मामांचे संदेश ऐका. मित्रांनो, संदेश ऐकणं म्हणजे ही एक मामांची सेवाच आहे. तुम्ही ही सेवा कर्मयुक्त करू शकता. प्रेमळ भक्तांनो, मामांचा आशीर्वाद मला मिळाला म्हणून मामांचे हे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचविणे मला शक्य झाले आहे. म्हणून तुम्ही सुद्धा हे संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, हीच आजच्या संदेशातून माझी तुम्हाला विनंती आहे. मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून मी तुम्हाला सांगणार आहे की आयुष्यामध्ये नेहमी चांगल्या लोकांसोबत वाईट का घडतं. एका भक्ताने आपल्या मामांना प्रश्न विचारला की अहो मामा, नेहमी चांगल्या लोकांसोबत वाईट का घडतं. तेव्हा मामा म्हणाले, जे चांगले लोक असतात ते माणसांना आवडतात आणि ते लोक देवाला सुद्धा आवडतात. असंच असतं बाळ, चांगल्या लोकांसोबत वाईट घडणं म्हणजे परमेश्वर त्यांची परीक्षा घेत असतो, त्यांच्या चांगुलपणाची परीक्षा घेत असतो. म्हणून कितीही संकट आले तरीही आपला चांगुलपणा कधीच सोडू नका. मित्रांनो, आयुष्य हे सुखादुःखाचे कालचक्र आहे. ते कालचक्र कायम फिरतच राहते. कधी आयुष्यामध्ये दुःख येतं तर कधी सुख येतं. दुःख आलं म्हणून खचून जाऊ नका आणि सुख आलं म्हणून आपल्या मामांना, आपल्या परमेश्वराला, परमपिता परमात्म्याला विसरू नका. कारण आयुष्यामध्ये जर नुसतं सुखच असतं तर सुखाची किंमत ही कळालीच नसती. म्हणून देवाने आपल्यासाठी सुख आणि दुःख हे दोन्ही द्रव्य प्राप्त करून दिली आहेत. म्हणून मित्रांनो, म्हणावंसं वाटतं की बाळूमामा, रडू तर खूप येत होतं, रडू तर खूप येत होतं, पण डोळ्यात पाणी दिसत नव्हतं. चेहरा तर कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं, मन मात्र भिजलं होतं. मित्रांनो, डोळे पाहणारे खूप जण असतात, परंतु आपल्या मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात, हे लक्षात असू द्या. मामा सांगतात, अरे बाळा, प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता
आणि कमतरता या दोन्ही गोष्टी असतात, परंतु जो पारखून बघतो ना त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. हे मात्र त्रिवार सत्य आहे. मामा सांगतात, ज्याचे कर्म चांगले आहे ना तो आयुष्यामध्ये कधीच संपत नसतो. जीवनात सत्कर्मी माणसालाच अडचणी येतात, परंतु त्या अडचणी संपणाऱ्या सुटणाऱ्या असतात. परंतु मित्रांनो, त्याच उलट जो व्यक्ती दुसऱ्यांना अडचणीत आणतो, दुसऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या आयुष्यातली कधीच कोणतीच अडचण सुटत नाही आणि तो त्याच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे संपतो हे त्याला सुद्धा कळत नाही. परमेश्वरावर नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा. योग्य वेळ आल्यानंतर तो तुम्हाला इतकं काही देईल ना, त्याच्याकडे मागण्यासाठी तुमच्याकडचे शब्द संपलेले असतील, हे लक्षात असू द्या. म्हणून मित्रांनो, निसंकोच राहा. मामांवर अटळ विश्वास ठेवा. मामा पाहत आहेत, ते तुमच्यासाठी चांगलंच करणार आहेत. जे तुमच्यासाठी योग्य आहे तेच ते तुम्हाला देणार आहेत. म्हणून तुम्ही फक्त मामांवर विश्वास ठेवा आणि मामांच्या सेवेमध्ये तल्लीन व्हा. मित्रांनो, आयुष्यात देवाला आणि कर्माला कधीच विसरू नका, कारण त्यांच्याशिवाय तुमचे अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेनात, तुमच्याकडे कितीही पैसा असो, कितीही धनसंपत्ती असो, पण ती काहीच कामाची नाही. मामा सांगतात, अरे बाळा, आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर तो आनंद असतो आपल्या परिस्थितीवर अवलंबून. लक्षात असू द्या, एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी असतो, तर एक व्यक्ती फूल विकून आनंदी असतो. पण त्या दोघांचा आनंद हा वेगवेगळ्या क्षणी वेगवेगळा असतो. म्हणून मामा सांगतात, ज्या गोष्टीत तुम्हाला आनंद मिळतो त्याच गोष्टी तुम्ही आयुष्यामध्ये नेहमी केल्या पाहिजेत आणि तशाच गोष्टींचा तुम्ही अवलंब केला पाहिजे. मामा सांगतात, अरे बाळा, माणूस हा कर्मापेक्षाही विचाराने जास्त थकतो. म्हणून कुठलंही काम तुम्हाला करायचं असेल तर त्या गोष्टीचा विचार करू नका, त्या गोष्टीचा प्रचार करू नका. फक्त ती काम करत असताना डोक्याने काम करा. कारण विचाराने माणूस हा खचत असतो, विचाराने माणूस हा झुरत असतो. म्हणून जास्त विचार करू नका. जे आहे त्यामध्ये समाधान राहायला शिका. परमेश्वर तुम्हाला सगळं काही देणार आहे. फक्त तुम्ही परमेश्वरावर पूर्णपणे विश्वास ठेवा. मित्रांनो, प्रत्येक दैवी संदेशामध्ये मी तुम्हाला हेच सांगते की तुम्ही सुद्धा देवावर अटळ विश्वास ठेवायला शिका. अरे बाळा, येणारा प्रत्येक दिवस हा तुझ्या आनंदाचा असेल. चिंता करू नकोस बाळा, नेहमी तुला माझा आशीर्वाद असेल. प्रत्येक गोष्टीला एक सुरुवात आणि एक शेवट असतो. अरे बाळा, घडणाऱ्या गोष्टी घडून जातात. तू जास्त काही मनावर घेऊ नकोस. प्रत्येक दिवस काही दुःखाचा नसतो. तुझे कल्याण करण्याकरिता मेंढी माऊली असे सर्व ठाई फिरे अनेक क्षेत्र, ते आदमापूर पायी पायी. मामा नाम रुजावा मनोमनी, चित्त अखंड ठाई ठाई. अरे माझ्या बाळा, जे काही हिताचं आहे ते तुझ्यासाठीच आहे. अरे बाळा, तुझ्या आयुष्यात तू पावलोपावली दुःख सहन केलंस, पण आता तुझ्या आयुष्यात आनंदाचे दिवस येणार आहेत. अरे बाळ, प्रत्येक सूर्योदयाला माझं ध्यान कर, तुला आशीर्वाद मिळेल. आणि हा संदेश ऐकल्यानंतर श्री बाळूमामा नाम टाईप कर. माझ्या बाळा, लक्षात घे, प्रयत्नाने सर्व काही शक्य होतं, पण जे मिळतं ते तुझ्या कष्टाचं फळ असतं. विश्वास ठेव, संयम ठेव. सर्व काही प्रत्येकाला मिळत नसतं. अरे माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट ती तुझ्या अंतर्मनात असते, पण ती तुला दिसत नाही. मात्र बाळूमामांना ती नेहमी दिसत असते. अरे बाळा, आजवर तू खूप दुःख सहन केलंस, तरीही तुझ्या चेहऱ्यावर खूप आनंद आहे. खूप समाधान वाटतं पाहून बाळा. तुझ्या जीवनाचा मी एक भाग आहे.
हा संदेश बाळा शेवटपर्यंत ऐक. तुला अजून काही महत्वाची गोष्ट सांगायची आहे. माझ्या बाळा, तू प्रामाणिक आणि खंबीर आहेस. सुखाच्या शोधात आनंदाचा दिवस जगायला विसरू नकोस. तुझ्या सोबत मी नेहमी आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. अरे बाळा, तुझ्या अंतर्मनात असणार माझं वास्तव्य मला नेहमीच दिसत असतं. फक्त डोळसपणे बघ एकदा. आयुष्याचं गणित सहजपणे सुटत असतं. प्रत्येक सूर्योदयाला एक नमस्कार करून तुझ्या कामाला तू सुरुवात कर. यशस्वी होशील. चिंता करू नकोस. तुझ्या प्रयत्नांना नेहमीच मी यश देणार आहे. आशीर्वाद आहे तुला मामांचा. डोळे उघडताच मामांचं दर्शन तुला घडेल. अरे बाळा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी संपून तुला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. अरे बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुला आनंदाची बातमी मिळणार आणि पुढच्या क्षणाला तुझे आयुष्य पुढील स्तरावर जाणार. मी सांगितलेल्या मार्गावर चालत राहा. तुझी मनोकामना पूर्ण होणार. अरे बाळा, ज्यावेळी तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेस त्यावेळी मामा तुला काही लीला सांगणार आहेत. आता तुझे कष्ट संपणार आहेत आणि तू हा संदेश शेअर करताच अशक्य ही शक्य होणार आहे. माझ्या बाळा, जीवनात कामामध्ये अपयश आलं म्हणून खचून जाऊ नकोस. कारण यशापर्यंत पोहोचण्यासाठी अपयश हीच पहिली पायरी आहे. अरे बाळा, खऱ्या भक्तीला दाखवण्याची गरज नसते. ती तुझ्या स्वभावात आणि कर्मामध्ये दिसत असते. तुझ्या नमस्काराविना तुला श्रद्धेचं फळ मिळतच असतं. अरे बाळा, मी तुझ्या सोबत असेन. तुझा मार्ग चुकणार नाही आणि तुझ्या आयुष्यातील दुःख केव्हा संपून गेलं हे तुला कळणारही नाही. माझ्या बाळा, धीर सोडू नकोस. जीवनात चढ उतार येतातच. जसे दुःख आणि सुख येतात तसे फिरूनही वापस जातात. अरे बाळा, तू हा संदेश ऐकलास. आज मला समाधान मिळालं. तुला आनंद वाटला यातच मला सर्व काही आलं. पण माझ्या बाळा, वाईट वाटून घेऊ नकोस. कारण जे सत्य आहे, जे तुझ्या हिताचं आहे तेच मी तुला सांगत आहे. तुला कायम सुखी राहण्याचं वरदान मी देत आहे. अरे बाळा, जाता जाता एकच सांगेन, मी परत येणारच आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. चांगल्या स्वभावाची ओळख ही अनंत असते. तुला एक दिवस परमेश्वरापर्यंत पोहोचत असते. माझे शब्द तुझ्या आठवणीत ठेव आणि नीतिमत्ता साफ ठेव. जय बाळू मामा. मामा म्हणतात, अरे बाळा, तुझी कितीही मोठी अडचण असू दे ती दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांगून बघ. तुझी कसलीही अडचण मी एका क्षणात दूर करेल. मित्रांनो, तुमच्या मुखामध्ये चुकून जरी बाळूमामांचे नाव आले तर तुम्ही दिवसभरामध्ये न कळत चुकून केलेल्या सर्व पापांचा नायनाट होतो. सर्व झालेली पापे जळून खाक होतात. इतकी प्रचंड शक्ती बाळूमामांच्या नावात, बाळूमामांच्या नामस्मरणात आहे. म्हणून मित्रांनो, आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ही बाळूमामांच्या पवित्र आणि दिव्य अशा मंत्राने करायची आहे. म्हणजेच बाळूमामांच्या नामस्मरणाने. मित्रांनो, जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तुमच्या जीवनामध्ये खूप दुःख आहे, संकट आहेत, अडचणी आहे, तुम्ही खूप चिंतेत असाल तर तुम्हाला या नियमांचे पालन करावे लागेल. तर ते नियम पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1, वाईट लोक बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊ दिले नसते. नंबर 2, तुमच्या आयुष्यावर कधीही नाराज होऊ नका. कारण जसं तुम्ही आयुष्य जगता तेच कोणाचं तरी स्वप्न असतं. नंबर 3, तुमचा पूर्ण वेळ स्वतःला चांगलं बनवण्यामध्ये घाला. कारण आजकाल नाती माणसांनी नाही तर पैशाने बनतात. नंबर 4, उशिरा का होईना देव सर्वांचंच ऐकतो, परंतु तुमचा
देवावर कठोर विश्वास असायला हवा. नंबर 5, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हवा कधीही एका दिशेने वाहत नाही, ती वेळोवेळी आपली दिशा बदलत असते. त्यामुळे आयुष्यामध्ये वेळ खराब असेल तर चिंता करू नका, फक्त चांगल्या वेळेची वाट पहा. नंबर 6, देव त्यांचेही ऐकतो जे देवाला कधीही बोलून दाखवत नाही. म्हणून ईश्वराच्या निर्णयावर खुश राहिलं पाहिजे. देव आपल्याला जे पाहिजे ते कधीच देत नाही. देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी खूप महत्वाचं आणि चांगलं असेल. नंबर 7, दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींनाच आयुष्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागतो. कारण जे झाड आपल्याला फळं देते त्याच झाडाला दगडांचा मार खावा लागतो. नंबर 8, देवाला जे पाहिजे तेच होते. म्हणून प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली पाहिजे. नंबर 9, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जे लोक तुमच्यावर जळतात त्या लोकांचा कधीही तिरस्कार करू नका. कारण हे तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केलं आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षाही खूप जास्त सरस आहात. नंबर 10, जीवनात कधी निराश होऊ नका. कारण ज्यांनी तुमचं नशीब लिहिलं आहे तोच विश्वाचा सर्वात मोठा लेखक आहे. नंबर 11, शिक्षण कुठूनही घेता येतं, परंतु संस्कार मात्र घरातूनच घेता येतात. नंबर 12, कोणाचंही कौतुक करताना तुम्हाला पाहिजे तेवढं करा, परंतु कुणाचा तरी अपमान करताना 10 वेळा विचार करून करा. कारण अपमान ही एक अशी गोष्ट आहे की वेळ आल्यानंतर ती व्याजासकट परत मिळते. नंबर 13, पैसा तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो. पैसा म्हणतो, भलेही मी तुमच्या सोबत वरती येणार नाही, परंतु जोपर्यंत तुम्ही खाली आहात तोपर्यंत मी तुम्हाला कमीपणा येऊ देणार नाही. नंबर 14, तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही, पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ तुम्ही नक्कीच सुधारू शकता. नंबर 15, आयुष्यामध्ये पैसा तुम्हाला नेहमी एकच गोष्ट सांगतो, जर तुम्ही मला आज वाचवलं तर उद्या मी तुम्हाला नक्कीच वाचवेन. नंबर 16, जर तुम्ही आयुष्यामध्ये या 4 गोष्टी सोडल्या तर तुम्ही जीवनामध्ये नेहमी सुखी आणि आनंदी राहाल. नंबर 1, सगळ्यांना खुश करणं. नंबर 2, दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं. नंबर 3, भूतकाळात जगणं. नंबर 4, स्वतःला दुसऱ्यांपेक्षा खूप कमी समजणं. नंबर 17, पारख केली तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच परकं नाही. नंबर 18, पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण धोका आणि शाबासकी पाठीवरच मिळते. नंबर 19, बऱ्याच वेळा मनामध्ये विचार येतो की हार मानावी, परंतु नंतर लक्षात येतं की अजून खूप लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे. नंबर 20, स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका, नाहीतर आयुष्यभर दुसऱ्यांचा गुलाम बनून जीवन जगावं लागतं. नंबर 21, खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते. भरोसा नाही का माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक धोका देऊन जातात. नंबर 23, वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देतो. नंबर 24, कुणाची कदर करायची असेल तर तो जिवंत असतानाच करा, कारण मृत्यूनंतर परके सुद्धा ऋणच जातात. नंबर 25, जी व्यक्ती स्वतःचे दुःख कधीच कुणाला सांगत नाही तर त्याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःखच नाही. दुःख लपवण्याचे त्याचे एकमेव एकच कारण असतं की त्याला माहीत आहे की या जगाला दुःख सांगून हे जग दुःख कमी करणार नाही तर त्या उलट वाढवून ठेवणार आहे. म्हणून स्वतःचे दुःख कुणालाही सांगू नका. नंबर 26, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आयुष्यामध्ये जो व्यक्ती नेहमीच दुसऱ्यांच्या खुशीचा आनंदाचा विचार करतो, नेहमी दुसऱ्यांची कदर करतो
माहित नाही तो व्यक्ती आयुष्यामध्ये नेहमीच एकटा का पडतो. नंबर 27, स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जागलं पाहिजे. नंबर 28, चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे. फक्त डोळे बंद करून हा मंत्र म्हणा की खड्ड्यात गेली दुनिया. नंबर 29, कोणी काहीही बोलले तरीही स्वतःला शांत ठेवा, कारण ऊन कितीही कडक असले तरीही समुद्र आटत नाही. मामा म्हणतात, माझ्या बाळा, मला माहित आहे तुझे मन कुटुंब, आर्थिक, आरोग्य आणि तुमच्या करिअरच्या विचारांनी व्यापलेले आहे. तुझ्या सर्व चिंता माझ्याकडे सोपव, मी तुला दीर्घ आयुष्य देईल. या क्षणापासून तू शांततेच्या काळात प्रवेश करत आहेस. हे शब्द लक्षात ठेवा. प्रार्थनेत तुम्ही मामांकडे जे काही मागता ते आधीच तुमचे आहे यावर विश्वास ठेवा. होय, तुम्ही खूप काळजी करत असाल, पण मी कोण आहे हे विसरू नका. अरे बाळा, माझ्यासाठी काहीच कठीण नाही. तुम्ही ते पाहू शकत नसलो तरीही तुमच्यासाठी माझ्याकडे एक परिपूर्ण योजना आहे. मी तुमचा बचाव करता आहे हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे. म्हणून उभे राहा आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्रिय व्हा. अरे बाळा, तुझ्या हृदयातील त्रास, दुःख, ओझे मला माहित आहे, पण आता दीर्घ श्वास घ्या आणि माझ्यामध्ये आराम मिळवा. सज्ज व्हा, कारण आशीर्वादाचा आणि चमत्काराचा हंगाम तुमच्यावर आहे. मामा सांगतात, जेव्हा तुमचं मन काही कारणाने अस्वस्थ असतं तेव्हा त्यावेळी तुम्ही शांत राहावं. कुणाशीही काहीच बोलू नका. अशा वेळी डोळे बंद करून मनातल्या मनात मामांचे नामस्मरण करा. एक लक्षात घ्या, आपले बाळू मामा आपल्या सोबत सतत असतात. मामा म्हणतात, मला तुझ्या अवस्थेचं कारण माहित आहे. काही वेळा तुम्हाला मला काही गोष्टी सांगायच्या असतात, म्हणून मी तुमची परीक्षा घेत असतो. तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट टाईप करा आणि आपला हा संदेश शेअर करा. जीवन हा सुखादुःखाचा प्रवास आहे. जर तुम्ही जीवनामध्ये दुःखी असाल तर धीर धरा, कारण पुढे एक चांगला दिवस निश्चित आहे. आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटाचा संधी म्हणून स्वीकार करावा. काय माहिती, हीच संधी तुम्हाला एक दिवस यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. तुमचे हृदय फक्त तुमच्या अपयशाचा आणि अवज्ञानाचा इतिहास लक्षात ठेवते. मी त्या सर्व गोष्टी तुमच्यापासून पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत दूर केल्या आहेत. देव आज घोषित करत आहेत, गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपायला शिका. कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात. या क्षणी तुमच्यामध्ये एक परिवर्तन घडत आहे, जे तुम्हाला आणि तुमची परिस्थिती बदलत आहे. मी भूतकाळातील पूर्ण कचरा आणि घाण काढून टाकत आहे आणि तुम्हाला परिपूर्ण शुद्ध करत आहे. आज मी तुमच्याशी बोललेल्या शब्दामुळे तुम्ही शुद्ध झाले आहात. फक्त आता चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस आणि माझ्यावर विश्वास ठेव. अरे माझ्या प्रिय बाळा, तुला आता स्वभाव बदलण्याची गरज आहे, कारण तू तुझ्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तुझ्या पदरातलं सुख गमावलं आहेस. राग आणि अहंकार जरा बाजूला सार आणि मग बघ, तुझा सुखाचा संसार तुला पुन्हा एकदा परत मिळेल. मी तुला
तो मिळवून देईल. जेव्हा तू डोळे बंद करून माझं नाव घेतोस, माझ्याकडे ज्या आशेने येतोस, मला न मागताही सर्व काही समजतं. मी माझ्या भक्ताच्या सर्व चांगल्या इच्छा नक्की पूर्ण करतो. अरे माझ्या प्रिय बाळा, माझ्या आज्ञेचं पालन कर. तुझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुख सुविधा मी तुला मिळवून देईन. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या बाळा, तुझा संसार सुखाचा व्हावा हीच तुझी इच्छा आहे ना? मग माझ्यावर विश्वास ठेव आणि माझे नामस्मरण करत राहा. आयुष्यामध्ये जीवन जगत असताना तुला कोणीही काहीही सांगेल, तुझ्यासोबत विरोध दर्शवतील, पण तू फक्त ठाम राहा. तुझा संसार येथून पुढे सुखाचाच होणार आहे आणि तुझ्या सर्व चांगल्या इच्छा मी पूर्ण करणार आहे. आजपर्यंत तुला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या सर्व गोष्टी आता तुला मिळणार आहेत. तुमचा विश्वास असल्यास, होय बाळू मामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे बंद दार उघडले जाईल. विरोधक तुमच्या आयुष्यात काय ढवळाढवळ करत आहेत याची मला पर्वा नाही, पण मी काय करत आहे याची मला काळजी आहे. हालचालीची आणि अशांततेची कोणतीही बाह्य चिन्ह माझ्या कृतींना प्रतिसाद करत आहेत याची खात्री करा, कारण मी हल्ला करत आहे आणि तुमचे शत्रू मागे हटत आहेत. अरे फक्त तू विश्वास ठेव, बाकी सर्व आमच्यावर सोड. तुला तेच देऊ जे तुझ्यासाठी योग्य आहे. उद्या सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे एक चमत्कार. या दिवसासाठी देवाला धन्यवाद दिल्याशिवाय जाऊ नका. मी तुमच्या आयुष्यात प्रेम, यश आणि आनंद आकर्षित करत आहे याची पुष्टी करण्यासाठी यस बरोबर आहे असे टाईप करा. तुम्ही प्रगतीच्या अगदी जवळ आहात. तुम्हाला त्याच्या वाटेवर असलेल्या आशीर्वादाची कल्पना नाही. तुमचा वर्तमान आणि वास्तविकता पहा. या जादूवर विश्वास ठेवा, चमत्कारावर विश्वास ठेवा आणि तसे होईलच. देव तुमच्याशी बोलत आहे. अरे बाळा, तुझे हे मागील वर्ष खूप कठीण गेले आहे हे मला माहीत आहे. मी तुमच्या हृदयात जे ठेवले आहे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तुमची शक्ती आणि तुमची पात्रता यावर प्रश्न विचारू शकता. हा संदेश तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आहे, कारण देवाच्या भक्तीद्वारे तुम्ही सर्व काही जिंकू शकता आणि साध्य करू शकता. मामा सांगतात, हार मानू नका किंवा भीती करू नका. तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून परावृत्त करू नका. मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही यशस्वी व्हाल. जे तुम्हाला हवे आहे ते तुम्ही करू शकता. अरे बाळा, अभिनंदन, कारण तू आज माझा हा संदेश पूर्ण शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला. तुमचा दुष्काळ संपला आहे. मी तुम्हाला आशीर्वाद, बदल, प्रेम, आनंद, नवीन संधी आणि अनुकूलतेचा वर्षाव तुमच्यावर करणार आहे. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते सर्व तुमच्याकडे येत आहे. हात जोडून आलो तुझ्या दारी, बाळू मामा संकटांना पाठवा माघारी. ओम समस्व जन्मदाता, सार्थक कर तू जन्म आता. मागणे माझे हेच मामा, नाही भीती आता कसली उरली. माझ्या मागे असता माऊली, काळजी उद्याची मामा सारी. संकटांना मामा पाठवा माघारी, संकटांना मामा पाठवा माघारी. जय बाळू मामा.
संध्याकाळच्या वेळेला पतंग नावाचा किडा तेलवातीच्या दिव्यावर नाचत असतो. दिव्यावरच्या या पतंगा इतकेच आयुष्य मनुष्याला असते. पतंग जसा दिव्याच्या आकर्षणाने नाचत असतो, तर तसेच आकर्षण भक्ताला गुरुचे झाले तर तो देखील तेवढाच रंगून नाचू लागतो. गुरुचरणी एवढा एकरूप होतो की गुरुच त्याला जवळ घेऊन कवटाळतात. अनंत तरुण धारण केलेल्या अशा भगवंताला भक्त जेव्हा पाहतो तेव्हा तो त्याच्या स्वतःच्या मनामध्ये दत्ताला साठवून ठेवतो. इतक्या मोठ्या विश्वरूप दर्शनामध्ये तो चिरंजीव दत्त आपल्या भक्ताला पाहतो. एकमेकांना दृष्टादृष्ट झाल्यानंतर ते एकमेकांमध्ये अनुरूप होऊन जातात. ही एक वेगळीच सूक्ष्म रूपाची जाण आहे. भक्ताचे मन नेहमी भक्तीसाठी गुरूंच्या जवळ आपली पूर्ण गाठ घालत असते. अशा प्रकारच्या विशिष्ट वेळेला तो भक्तही चिरंजीव होतो. एकमेकांना आणि एकमेकांच्या भक्तीला पूर्णपणे आकर्षित होऊन खूप प्रसन्न होतात. दत्ताचे रूपच इतके प्रचंड आहे की त्यांची साठवण माझ्याकडे होईल तेवढे करणे आवश्यक आहे. मामा सांगतात, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःलाच वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे. माणसाला दुसऱ्यांची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळतही नाही. म्हणून मामा म्हणतात, दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर माणसाचा दर्जा हा त्याच्या विचारावरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, फक्त चांगला माणूस बना. हिशोब हा कर्माचाच होणार आहे, धर्माचा नाही, हे लक्षात ठेवा. मामा म्हणतात, अरे बाळा, मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी पाणी आहे, मी वारा आहे, आकाशही मीच आहे. पक्षाच्या कंठातून निघालेला आवाज सुद्धा माझाच आहे. आदमापुरात मीच आहे, कैलासात मी आहे, गरुडावर मी आहे. मी कुठेही गेलो नाही. मी सदैव तुझ्या सावलीसारखा पाठीशी उभा आहे. आजपर्यंत कित्येक जीवासमोर देव त्यांच्या संरक्षणासाठी उभा राहिला, पण परमेश्वराची किंमत सर्वांनाच कळाली असं नाही. प्रत्येकाचे मन, प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात. त्यांचे मत ओळखून त्यांचा पूर्ण उपयोग करून घेण्यासाठी स्वतःला भक्तीच्या नित्य स्वाधीन ठेवून ब्रह्मज्ञानाच्या वेगवेगळ्या कला ओळखण्याचे ज्ञान भक्ताने करून घ्यावे. हे ज्ञान तुम्हाला प्राप्त झाले नाही तर साक्षात परब्रह्म जरी तुमच्या समोर उभा राहिले तरी तुम्ही त्यांना ओळखू शकणार नाहीत. त्यासाठी नामस्मरणाचा नित्य अभ्यास करून भक्त त्यामध्ये किती तल्लीन झाला आहे हे पाहून शिष्याला गुरु ओळखण्याचे ज्ञान दिले जाते. परंतु एखादी वस्तू उचलून घ्यावी इतके हे ज्ञान सोपे नाही. भक्ताने स्वतःला भक्तीमध्ये तल्लीन केल्यानंतर त्याला स्वतःलाच समजेल की या अपारंपार शक्तीने, अपारंपार भक्तीने, ज्ञानाने मला जगाला ओळखण्याचे ज्ञान प्राप्त झाले आहे. मामा सांगतात, कर्म चांगले करा. या जगात तुमचे काहीच नाही, फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे, म्हणून त्याला जपा. कलीचं युग चालू आहे. कोरोना तर एक झलक आहे. कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी पाणी म्हणून मरणार, कुणी रोगराईने तर कुणी महामारीत. सृष्टीचा विनाश होणार हे तर विधिलिखित लिहिलेलं आहेच. हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणारच आहे. करोडो रुपयाचा बंगला असला तरीही शेवटची अंघोळ रस्त्यावरच. लाखोंची गाडी तरी 4 बांबूवरच जायचा. कितीही सोनं असलं तरीही शेवटी तोंडात फुटका मणी. कितीही कपडे असले तरीही शेवटी 1.25 मीटर पांढऱ्या कपड्यातच जायचा. पण आता हे सर्व मिळवण्यासाठी सुद्धा नशीब लागतं. हे कोरोनानं दाखवून दिलं. म्हणून नेहमी भगवंताच्या भक्तीत राहा. जेवढा आपण जप कराल तेवढंच मामा आपल्याला जपतील. जेवढे जास्त आपण मामांचे ग्रंथ, गुरुचरित्र, अध्याय वाचाल तेवढंच जास्त आपल्याला मामा वाचवतील.
जेवढी जास्त आणि कठोरपणे आपण मामांची सेवा कराल तेवढा जास्त आणि अतिशय उत्तम असा मेवा आपल्याला मामा देणारच. जेवढ्या आवडीने आपण मामांची सेवा कराल तेवढ्याच आवडीने मामा आपल्याला भरभरून देतील, हे मात्र नक्की आहे. मामा सांगतात, अरे बाळा, कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. घमंड हा अहंकार आहे, त्या ठिकाणी नम्रता असणार नाही. नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही, त्या ठिकाणी यशही कोणाला मिळणार नाही. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनात ठेवून सर्व काही मामांवर निसंकोचपणे सोपवा. जर तुम्ही मामांवर विश्वास ठेवून विश्वासयुक्त कर्म केले तर तुमची इच्छा 100% पूर्ण होणारच. बाळू मामा आज बोध देत सांगत आहे, अरे बाळा, प्रेतातून बाहेर ये. मी मर्यादित शरीर नाही, या ध्रुवावर अनंत अस्तित्व आहेत, परंतु मी एकच तेच असं अस्तित्व आहे. मामा म्हणतात, मी कोणापासून वेगळा नाही आणि कोणी माझ्यापासून वेगळा नाही. तू सुद्धा माझ्या अस्तित्वाचा अंश आहेस. बाळूमामा तुम्हाला कधीच निराश ठेवणार नाहीत आणि कधीच रिकामे ठेवणार नाहीत. जी आहे, जी तुमची नुकसान झाली आहे त्याची भरपाई मामा अन्य गोष्टीने करून देत असतात. जेव्हा बाळूमामा आपल्याला एखादी गोष्ट सोडायला सांगतात तेव्हा मामांना आपल्याला काहीतरी एक चमत्कारिक गोष्ट आणि मोठी गोष्ट द्यायची असते. मामांच्या योजना अतिशय उत्कर्ष असतात, म्हणून फक्त मामांनी सांगितलेल्या योजनावर चालण्याचं काम करायचं. आयुष्यामध्ये कसलीही परिस्थिती आली, कसल्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासाळत असेल तर फक्त बाळूमामांचे नामस्मरण करा. फक्त स्वतःशी संवाद साधायचा आहे. मला माहित आहे की माझ्या बाळूमामांनी माझ्यासाठी खूप महत्वाची आणि चमत्कारिक योजना आखून ठेवली आहे. मी मामांकडे अशी प्रार्थना करतो की तुम्ही सांगितलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या, मला शक्ती द्या, विचार द्या. गरज नाही लागत कुणाची, भीती वाटत नाही कशाची. मामा सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. मामा सोबत असताना का उगच वाट बघावी, का उगच काळजी करावी. मामा सोबत असताना समोर जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे मामा, असेच माझ्या सोबत राहा, इतरांना माझ्याशी आणा. मित्रांनो, म्हणूनच बाळूमामा नेहमी आपल्या सोबत असतात, हे लक्षात ठेवा. मामा म्हणतात, अरे, तुमची जीवन नौका कितीही मोठ्या वादळात अडकलेली असू द्या, थोडा धीर धर. तुला काही अंतरावर श्री बाळूमामांच्या नामाचा एक किनारा दिसेल. फक्त एकदा अंतःकरणातून बाळूमामा हे नाम बोलून तर बघ. ज्यांचे कर्म चांगले आहेत तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो त्यांच्या अडचणी आयुष्यात कधीच सुटत नाहीत आणि संपतही नाहीत. मामांवर नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा आणि आपलं काम वाहत्या पाण्यासारखं करत राहा. तुम्ही वाहत्या पाण्यासारखं काम करत असताना त्या कामामध्ये जे काही वाईट काम, जे काही नकारात्मक काम आहे ते कचऱ्यासारखं निघून जाऊन एका किनाऱ्याला जाऊन बसतं. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात अंघोळ केल्यानंतर सगळी पापे धुतली जातात, तर तू त्या सर्व पापांचे काय करतेस? तेव्हा गंगेने उत्तर दिले की मी ती सर्व पापे समुद्रामध्ये नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे घेऊन ढगात नेऊन टाकतो. तेव्हा ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खूप राग येतोय, त्या व्यक्तीबद्दल खूप तिरस्कार वाटतोय,
तर फक्त स्वतः विचार करा की तुमच्या पडत्या काळामध्ये तो व्यक्ती तुमच्याशी कसा वागला होता. एवढा विचार करूनही तुम्हाला त्या व्यक्तीचा राग येत असेल तर त्या व्यक्तीला दूर ठेवा. मला वाटतं की तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण तुमची सुख दुःख वाटून घेण्यासाठी तुमच्याकडे खूप महत्वाची आणि चांगली माणसे तुम्हाला भगवंताने दिली आहेत. ज्यांच्या घरामध्ये एकत्र कुटुंब आहे तो एक पुण्यवान आत्मा आहे. त्यामुळे नेहमी मामांवर विश्वास ठेवा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर भक्तांनो, अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण, चमत्कारिक, अनुभविक असे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले बाळूमामांचे संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं.